राम राम मंडळी. घोर कलियुग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जीवन हे प्रत्येकाचं संघर्षमय आहे. जीवनातला प्रत्येक दिवस सारखाच नसतो. कभी खुशी कभी गम. काहींच्या जीवनात आनंद तर काहींच्या नशिबी अपयश निराशा आलेली असते. माणसाच्या मनाप्रमाणे कुठली गोष्ट झाली नाही तर माणूस चिडचिड करतो, संतापून जातो. तेव्हा तो संतापाच्या भरात कोणता निर्णय घेतो हे मात्र सांगणे कठीणच असतं. माणसाचा एकदा संयम सुटला की विपरीत घटना घडतात. अशीच एक घटना घडून गेली. माहेरी गेलेल्या पत्नीला सासू पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने रागाच्या भरात एक टोकाचं पाऊल उचललं आणि एका क्षणात सासूचा जीव घेतला. आजची स्टोरी जी आहे ती नांदेड जिल्ह्यातली. नांदेड जिल्ह्यामध्ये नरशी नावाचं गाव आहे. हे गाव जरी छोटं असलं तरी सगळीकडं प्रसिद्ध होतं. या गावामध्ये बजरंगनगरमध्ये लक्ष्मण रॅपनवाडचा परिवार वास्तव्य करीत होता. हे जे लक्ष्मी रॅपनवाडे यांना 5 मुलं होती. त्याच्यापैकी उज्ज्वला नावाची जी मुलगी, तिचा विवाह 5 वर्षापूर्वी नांदेड येथील अशोक धोत्रे यांच्यासोबत झाला होता. वडील लक्ष्मण जे होते यांनी कष्ट करून मुलगी आपली चांगल्या घरी नांदावी यासाठी लग्नात सगळ्या वस्तू दिल्या होत्या. अशोक आणि उज्ज्वला हे इकडे नांदेडला राहत होते. पाहता पाहता दिवस लोटले. 5 वर्ष होऊन गेले लग्नाला. आता अशोक आणि उज्ज्वला यांना 2 अपत्य झाली होती. सर्व काही संसार एकदम सुखात चालला होता. पण अशोकचा स्वभाव थोडा इतरांपेक्षा वेगळाच होता. तो नेहमीच चिडचिड करायचा. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालायचा. मात्र आपली अशोकची पत्नी होती उज्ज्वला, ती आपली दुर्लक्ष करायची याकडे. तिला असं वाटायचं जाऊ द्या, नवरा आहे आपला, नवऱ्याचं काय म्हणावं घ्यायचं, आपलं उज्ज्वल भविष्याचा विचार करून पुढे जाऊ. काही दिवस लोटल्यानंतर अशोकच्या वागण्यात थोडा बदल होत होता. आता अशोक काय करायचा, दारू डुसून घरी यायला लागला होता. घरी येऊन पत्नी उज्ज्वला होती हिच्याशी भांडण करू लागला. तर तो काय करायचा, उज्ज्वलाला मारहाण पण करायचा. असं आता हे सारखं सारखं घडायला लागलं होतं. या आपला जो काही रोजचा त्रास आहे याला उज्ज्वला कंटाळली होती. तिने काय केले, ही गोष्ट आपल्या आई वडिलांच्या कानावर घालायची म्हणून आई पारुबाईला फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. मुलगी उज्ज्वला अशोकच्या त्रासाबद्दल सांगत होती. हे ऐकून पारुबाईच्या डोळ्यात अश्रू यायला लागले, अश्रुधारा वाहू लागल्या. तरी पण आईने उज्ज्वलाला धीर दिला. सांगितलं की बेटा काय काळजी, आम्ही येतो नांदेडला, सर्व काही ठीक होईल. आई पारुबाई यांनी मुलगी उज्ज्वलाला भक्कम असा धीर दिला. दिल्या घरी लेकराला त्रास होतोय याची वेदना पारुबाई यांना झाली. त्यांनी काय केलं, लगेच 4-5 नातेवाईक सोबत घेऊन नांदेडला जावयाचं घर गाठलं. नेमका अशोक हा कशामुळे भांडणं करतोय अशी नातेवाईकांनी अशोककडे विचारणा केली. तेव्हा मात्र नातेवाईकांसमोर अशोकची बोलती बंद झाली. अशोक कोणाचं मन दुखवेल अशी भाषा वापरलीच नाही. अगदी सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं. सर्व नातेवाईकांनी अशोक आणि लेक उज्ज्वलाला दोघांनाही भांडण करण्याची समज दिली आणि ते निघून गेले आपल्या गावाला. त्यानंतर थोडे दिवस अशोकच्या घरात शांतता नांदू लागली होती. मात्र कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच. शांत झालेलं वातावरण परत तापायला लागलं होतं. अशोक परत पत्नी उज्ज्वलाशी भांडणं करून त्याला मारहाण करू लागला होता. आता तो म्हणायचा, बोलाव तुझ्या नातेवाईकांना, असं म्हणत उज्ज्वलाला मारहाण करू लागला होता. नातेवाईक परत आले होते, त्याला समजावून सांगत होते. अशोकच्या परिवारातले पण काही नातेवाईक आले होते, त्याला समजावून सांगत होते. मात्र अशोक कोणाचंच ऐकत नसल्यामुळे पत्नी उज्ज्वला अशोकचा मार सहन करत 2 लेकरांना उराशी घेऊन दिवस काढत होती. तिला असं वाटायचं आज ना उद्या अशोकमध्ये बदल होईल.
अशा आशेवरती जगत होती. मात्र अशोकमध्ये काही बदल होतच नव्हता. अशोकच्या रोजच्या त्रासाला आता उज्ज्वला खूपच कंटाळली होती, त्रासली होती. म्हणून काही दिवस माहेरी जाण्याचा उज्ज्वलाने निर्णय घेतला होता. आपली 2 लेकरं घेऊन उज्ज्वला माहेरी आई-वडिलांकडे नर्शीला आली. इकडं उज्ज्वला माहेरी आल्यामुळे अशोक नांदेडला एकटाच राहायला लागला होता आता. बायको माहेरी गेल्यामुळे अशोकला काही करमत नव्हतं. त्यामुळे अशोकने काय केलं, सासरवाडीला फोन केला. आता बरेच दिवस झाले, पाठवून द्या उज्ज्वलाला नांदेडला, अशी त्यांनी विनंती केली. पारुबाई सासू अशोकरावांची ते अशोकरावांवर चांगलीच भडकली. म्हणजे आम्ही आता काही पोरीला पाठवत नाही. या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, पण तुमच्यात काही बदल होत नाही. तुम्ही आता एकटेच राहा घरी, असं पारुबाईने खडसावून सांगितलं. त्यानंतर 7-8 दिवस लोटले होते. उज्ज्वला काही सासरे जायला तयार नव्हते. उज्ज्वलाला आता माहेरामध्येच शांत वाटत होतं. पण तिकडं अशोकला करमत नव्हतं. उज्ज्वला नांदायला येत नसल्यामुळे अशोक सासरवाडीला आला. एवढं भांडण करून पण जावई सासरवाडीला आल्यामुळं पाहुण्या रावळ्यांनी त्याचा चांगला पाहुणचार केला. आता शेवटी नवरा बायकोची भांडणं, त्याच्यात जर दुसरा मध्ये पडला तर ते वाईट होतं. त्याच्यामुळे काही कोणी बोललं नाही. बराच वेळ झाल्यावर अशोक आपल्या पत्नी उज्ज्वलाला म्हणला, चला आता नांदेडला जाऊ आपण. बघायला आता किती दिवस राहायचं इकडं. उज्ज्वला काय ऐकायला तयार नव्हती. ती म्हणली, मी येणार नाही. म्हणजे किती दिवस तुमचा त्रास सहन करायचा मी? या मारहाणीत जर माझ्या लेकरांना काय झालं तर मी काय करू? मी काय तुमच्यासोबत येणार नाही. उज्ज्वलाने अशोकला त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. सगळे नातेवाईक उज्ज्वलाच्या बाजूने होते. अशोकने बरेच प्रयत्न केले, पण उज्ज्वला काय अशोक सोबत गेली नाही. अखेर अशोक रागाच्या भरात नांदेडला निघून गेला. त्याला असं वाटलं पत्नी उज्ज्वला काही दिवस राहीन आणि परत येईन. परत 7-8 दिवस झाले, उज्ज्वलाचा काही साधा फोन पण आला नाही. आता अशोक चांगलाच तापला होता. त्यामुळे अशोकला आता काय निर्णय घ्यावा ते कळेना. त्याने काय केलं, एक निर्णय घेतला. एका जोडीदाराला बोलवून घेतलं आणि सासरवाडीच्या दिशेने निघाला. दोघं मोटरसायकलवरून निघाले. काही वेळातच नर्शीला पोहोचले, पण ते सासऱ्याच्या घरी काही गेला नाही. त्याने थोडा वेळ इकडे तिकडे घालवला. दारूच्या दुकानावरती गेला, दारू डोसली. मग काही गडी आता लढाई करायला तयार झाला होता. आपल्या जोडीदाराला घेऊन तो सासरवाडीला गेला. तिथे सासरवाडीला दारात पोचल्यावर जोराने आरडाओरडा केला, कुठे आहे माझी बायको? अशोकचा आवाज आल्यावर त्याची बायको आणि घरातले नातेवाईक बाहेर आले. पारुबाई त्यांच्या सासूबाई तिथे अंगणातच बसल्या होत्या. अशोक पारुबाईच्या समोर जाऊन थांबला आणि विचारला, उज्ज्वलाला नांदायला का पाठवत नाही? पारुबाईने एकही शब्द काढला नाही. अशोक आपल्या तोंडात येईन ते अपशब्द बोलत होता. थोड्या वेळातच सासूबाई आणि अशोक मध्ये चांगलाच वाद झाला. पत्नी उज्ज्वलाला आणि घरातले इतर नातेवाईक आपले बघत होते. अशोक म्हणला, थांब आता तुला दाखवतोच, उज्ज्वलाला पाठवत नाही ना. असं बोलून अशोकने काय केलं, धारदार चाकू काढला आणि सासू पारुबाईच्या गाड्यावर सपासप वार केले. पाठवत नाही काय माझ्या बायकोला, असे म्हणत तो वार करीत होता. अचानक घडलेल्या ह्या प्रसंगाने सगळेच घाबरून गेले. अशोकने रक्ताने माखलेला चाकू दाखवून वराडला, या माझ्याजवळ कोण कोण येतो, या काय कसा मर्डरच करतो. घरातून पारुबाईची सून बाहेर आली पळत. तेव्हा अशोक चाकू घेऊन तिच्या मागे पळत सुटला. मात्र घराचं गेट बंद झाले ना, अशोक काही घरात जाताच आला नाही. तिकडे चाकूचे वार वरमी लागल्यामुळे पारुबाई जमिनीवर कोसळली होती, तडफडत होती. उज्ज्वला आणि इतर नातेवाईक होते पारुबाईजवळ गेले. पारुबाईच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मुलगी उज्ज्वलाने टाळू फोडला होता, वाचवा माझ्या आईला, वाचवा कोणीतरी, असं ते आक्रोश करू लागले. रक्तबंबाळ आईचं डोकं मांडीवर घेतलं आणि जोराजोरात आक्रोश करीत होती. एवढ्यात कोणीतरी गंभीर जखमी पारुबाईला पाणी पाजलं, पण पारुबाईची संपूर्ण हालचाल बंद झाली होती. तिचा जागेवर मृत्यू झाला होता. ह्या घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना नर्शीच्या गावकऱ्यांनी दिली.
पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या. तळहाताच्या फोडाप्रमाणे सासू पारुबाईने मुलीला आणि जावयाला जपलं होतं. थोड्या दिवसांनी पारुबाई उज्ज्वलाला सासरी सोडण्यात जाणारच होती. पण अशोकच्या विचाराने पारुबाईचा घात करून टाकला. त्यामुळे एका लेकीला आपली आई कायमची गेल्याच्या वेदना